Hello everybody. In today's video lecture, we'll discuss about importance of research in business. So, in business, research plays a very important role in decision making and long-term success of the business. So, research helps organizations to understand the market, the situations in the market, the trending in the market, customer perceptions in the market, and internal problems regarding the product, regarding the market in a scientific and systematic way. So, this is very important, the research in the business. So, how research helps in the business? It helps in decision making. So, what is decision making? How research is important? Business research provides accurate and reliable information which helps business managers to take better and less risky decisions instead of depending on guesswork. गेज करण्यापेक्षा किंवा गेजवर डिपेंड राहण्यापेक्षा रिसर्चच्या माध्यमातून जो डेटा आपल्याला मिळतो, तर त्या मिळालेल्या डेटावर आधारित आपण डिसिजन्स घेऊ शकतो. बिझनेस पर्सन्स हे डिसिजन घेऊ शकतात, मॅनेजर वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन्स घेऊ शकतात, निर्णय घेऊ शकतात. सो रिसर्चच्या माध्यमातून मिळालेल्या डेटामुळे हे डिसिजन्स अतिशय परिणामकारक ठरतात आणि त्याच्यामुळे बिझनेसची वाढ होते, सेल जास्त प्रमाणामध्ये वाढतो. सो रिसर्च हेल्प्स इन डिसिजन मेकिंग. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा रिसर्च इम्पॉर्टन्सचा असा आहे की रिसर्च अंडरस्टँडिंग कस्टमर्स कन्झ्युमर्स नीड. सो बघा, थ्रू रिसर्च बिझनेसेस कॅन अंडरस्टँड कस्टमर्स प्रेफरन्सेस, customer tastes, buying behavior and expectation, which helps in designing suitable product and services. कारण कस्टमर्सला कोणत्या गोष्टी हव्या आहेत, कस्टमरची टेस्ट काय आहे, कस्टमरची आवड कोणत्या गोष्टींमध्ये आहे, हे सर्च करण्याचं, रिसर्च करण्याचं, याच्या संदर्भात इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याचं काम हे रिसर्चच्या माध्यमातून केलं जातं. आणि म्हणून कस्टमरच्या काय नीड आहेत, काय गरजा आहेत, हे व्यवस्थितपणे समजून घेण्याचं काम रिसर्चच्या माध्यमातून केलं जातं. कंपनीची रिसर्च अँड डेव्हलपमेंटची टीम जी असते ती या गोष्टींवर व्यवस्थितपणे फोकस करून इन्फॉर्मेशन कलेक्ट करून प्रोडक्शन डिपार्टमेंटला देत असते आणि त्याच्यानुसार नवनवीन प्रोडक्शन केलं जातं. किंवा नवनवीन बिझनेसचा जर आपण विचार केला तर नवनवीन प्रोडक्ट्स हे इम्पोर्ट केले जातात आणि म्हणून त्याला जास्तीत जास्त सेल त्याच्यामुळे मिळत असतो. म्हणून कस्टमरच्या नीड ज्या आहेत त्या ओळखण्याच्या दृष्टिकोनातून देखील बिझनेसला रिसर्च हे अतिशय चांगल्या पद्धतीने मदत करत असते. ठीक आहे. तिसरा जो काही पॉइंट आहे तो आहे आयडेंटिफाईंग मार्केट ऑपॉर्च्युनिटीज. सो रिसर्च हेल्प्स इन आयडेंटिफाईंग न्यू मार्केट, इमर्जिंग ट्रेंड्स इन द मार्केट अँड वेअर आर द ऑपॉर्च्युनिटीज टू ग्रोथ, अलोविंग बिझनेसेस टू एक्सपांड अँड स्टे कॉम्पिटिटिव्ह. या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर मार्केटमध्ये कॉम्पिटिशन करणं आजकालच्या घडीला सोपं राहिलेलं नाही आणि म्हणून ज्या बिझनेसेसकडे जास्तीत जास्त करेक्ट, जास्तीत जास्त विश्वासार्ह इन्फॉर्मेशन असेल तो बिझनेस, ती कंपनी चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये टिकून राहू शकते. इतर कॉम्पिटिटरच्या तुलनेने आपला बिझनेस जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने घडवून आणू शकतो. म्हणून मार्केटमध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, मार्केटमध्ये नवीन ट्रेंड काय आलेले आहेत, लोकांच्या मनामध्ये कोणकोणत्या गोष्टी वापरण्याच्या दृष्टिकोनातून विचार चाललेले आहेत किंवा कोणकोणत्या ठिकाणी ग्रोथ करण्यासाठी, बिझनेस डेव्हलप करण्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा जो काही अभ्यास आहे तो रिसर्चच्या माध्यमातून केला जातो. आणि म्हणून डायरेक्टली आणि इनडायरेक्टली रिसर्च हा बिझनेसला अतिशय मार्केट ऑपॉर्च्युनिटीज शोधण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरतो असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर बघा, पुढचा जो काही पॉईंट आहे तो आहे रिड्युसेस बिझनेस रिस्क. व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे रिस्क असतात. सो मार्केट अँड फिनान्शियल रिसर्च हेल्प्स बिझनेसेस प्रिडिक्ट फ्युचर चेंजेस, रिड्युसिंग अनसर्टनिटी अँड मिनिमायझिंग लॉसेस. फ्युचरमध्ये मार्केटमध्ये काय ट्रेंड्स येऊ शकतात याचं प्रेडिक्शन
रिसर्चच्या माध्यमातून केलं जातं. आणि म्हणून भविष्यामध्ये बिझनेसच्या समोर, इंडस्ट्रीच्या समोर जर एखादी रिस्क उभी राहणार असेल, आता बिझनेसच्या समोर सगळ्यात महत्त्वाची किंवा मोठी रिस्क काय असू शकते? आपण प्रोड्यूस केलेलं प्रोडक्ट सेल न होणं किंवा ते प्रोडक्ट कमी प्रमाणामध्ये सेल होणं, ही सगळ्यात मोठी रिस्क असते. आणि म्हणून अशा पद्धतीची रिस्क येऊ नये म्हणून मार्केट फॉरकास्टिंग ही कन्सेप्ट जी आहे, ही मार्केट फॉरकास्टिंग करून बिझनेस रिसर्चची टीम ही बिझनेसची रिस्क ही रिड्यूस करू शकते आणि आपल्या बिझनेसला, आपल्या प्रॉडक्टला जास्तीत जास्त मार्केट ऑपॉर्च्युनिटीज कशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकतील याची इन्फॉर्मेशन घेऊन रिस्क कमी करून बिझनेसला डेव्हलप करण्यासाठी रिसर्च हे मदत करत असतं. त्याच्यानंतर प्रॉडक्ट डेव्हलपमेंट अँड इम्प्रूव्हमेंट, याचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये रिसर्च हेल्प्स इन डेव्हलपिंग न्यू प्रॉडक्ट्स अँड इम्प्रूव्हिंग एक्झिस्टिंग वन्स बेस्ड ऑन कस्टमर्स फीडबॅक अँड मार्केट डिमांड. बघा, मार्केट डिमांडचा जर आपण विचार केला तर मार्केटमध्ये डिमांड कोणती असणार आहे त्याच्यानुसार आपण प्रोडक्ट चेंज करू शकतो, त्याच्यानंतर प्रोडक्ट इम्प्रूव्हमेंट करू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, एक जर छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर एवढ्या 5-7-10 वर्षाच्या काळामध्ये बघा, आपण लहानपणापासून जो पार्लेजी बिस्किट खात आलेलो आहोत, तर मध्यंतरीच्या काळामध्ये त्याच कंपनीने काय केलं की पार्लेजी बिस्किटचा सेल समजा कमी व्हायला लागलेला असेल असं त्यांना जाणवलं असेल, तर त्यांनी काय केलं की त्याच्याशी रिलेटेड त्यांच्याच कंपनीचा, पार्ले कंपनीचा 2020 नावाचा जो काही बिस्किटचा पॅक आहे, बिस्किटचा पुडा आहे, तो मार्केटमध्ये आणला. मार्केटमध्ये प्रोडक्ट ते डेव्हलप केलं आणि मग ते प्रोडक्ट लोकांना आवडायला लागलं, कस्टमर्सला आवडायला लागलं. आणि मग त्याच्यासोबतच त्यांनी परत नवनवीन इनोव्हेशन्सनुसार ॲडव्हर्टायझिंग करून परत पार्लेजी सुद्धा, पार्लेजी गोल्ड नावाने किंवा थोडासा प्रोडक्ट डेव्हलप करून त्यांनी बाजारात आणलं. आता ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे शक्य झाल्या त्या विशिष्ट कंपनीला? त्या शक्य झाल्या कारण रिसर्च, बिझनेस रिसर्चची टीम जर प्रॉम्प्ट असेल तर आपल्याला सेलमध्ये वाढ करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. आणि म्हणून जर प्रॉडक्ट डेव्हलप करायचा असेल, प्रोडक्टमध्ये थोडेफार चेंजेस करायचे असतील किंवा प्रोडक्टमध्ये चांगल्या पद्धतीने मार्केटच्या ट्रेंडनुसार जर इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर त्याच्यासाठी मार्केट फॉरकास्टिंग किंवा मार्केटविषयी इन्फॉर्मेशन मिळवणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून कोणत्याही कंपनीमध्ये, इंडस्ट्रीमध्ये किंवा बिझनेसमध्ये रिसर्चची टीम काय करत असते? रिसर्चची टीम इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याचं काम करत असते आणि म्हणून त्याच्यामुळे प्रोडक्ट डेव्हलप करणं, प्रोडक्टमध्ये इम्प्रूव्हमेंट करणं हे अतिशय सोपं होत असतं. त्याच्यानंतर बघा, पुढचा जो काही पॉईंट आहे, इफेक्टिव्ह मार्केटिंग स्ट्रॅटेजीज. बिझनेसमध्ये जर रिसर्च हा प्रॉम्प्ट असेल तर आपल्याला मार्केटिंगची जी काही स्ट्रॅटेजी आहे, मार्केटिंगची जी काही व्यूहरचना आहे ती व्यवस्थितपणे हँडल करता येते, व्यवस्थितपणे संरचना त्याची करता येते. सो मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा जर आपण विचार केला तर बिझनेस रिसर्च हेल्प्स इन डिसिजन मेकिंग, ऑल्सो हेल्प्स इन सिलेक्टिंग द राईट प्राइसिंग, प्रमोशन, डिस्ट्रीब्युशन चॅनल्स अँड ॲडव्हर्टायझिंग स्ट्रॅटेजीज लिडिंग टू द बेटर सेल परफॉर्मन्स. सेल वाढवायचा असेल तर रिसर्च अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे असं आपल्याला सांगता येईल. तर ज्या पद्धतीने इम्पॉर्टन्स आपण रिसर्चचा अभ्यासलं त्याच पद्धतीने त्याच्यावरच आधारित असलेली बिझनेसची गरज काय आहे, म्हणजे नीड ऑफ रिसर्च इन बिझनेस, हे देखील आपण बघूयात. सो बिझनेस रिसर्च इज इसेन्शियल फॉर मार्केटिंग. Business research is essential for making sound decisions and achieving long-term success. In today's competitive and dynamic environment, business cannot rely on guesswork. The main needs of research in business are as follows. Number one is better decision making. Research provides accurate and reliable data which helps manager take correct decision regarding pricing, production, marketing and investment too. So next point is understanding market and customers. Business research help to understand customers needs, preferences, buying behavior and satisfaction levels. This enables companies to design products and सर्व्हिसेस अकॉर्डिंग टू द मार्केट डिमांड. सो बिझनेसमध्ये रिसर्च का गरजेचं आहे याचे पॉईंट्स आपण बघत आहोत. याच्यामध्ये आपण जर पुढे पाहिलं
तर बिझनेसचे प्रॉब्लेम्स कोणकोणते आहेत ते आयडेंटिफाय करण्यासाठी सुद्धा रिसर्च अतिशय महत्त्वाचा आहे असं आपल्याला दिसेल. त्याच्यानंतर रिस्क रिड्यूस करण्यासाठी रिसर्च महत्त्वाची भूमिका बजावतो. प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशन करण्यासाठी सुद्धा रिसर्च अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज जर आपल्याला घ्यायचा असेल तर देखील रिसर्च करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मार्केट फॉरकास्टिंग असेल किंवा प्लॅनिंग असेल, मग ते प्लॅनिंग सेल्सच्या संदर्भामध्ये असेल किंवा डिमांड्स कोणकोणत्या प्रकारच्या येऊ शकतात मार्केटमध्ये ते जर आपल्याला अभ्यासायचं असेल, प्रॉफिटच्या संदर्भातला जर विषय असेल तर त्यावेळेला रिसर्च अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतं. तर आपण आत्तापर्यंत जे पाहिलं की रिसर्च काय इम्पॉर्टंट आहे किंवा रिसर्चचा गरज काय आहे बिझनेसमध्ये सॉरी. त्याच्यानंतर आपण बघूयात की रिसर्चचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलं जातं किंवा रिसर्चचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलं जातं. त्याच्यामध्ये रिसर्चचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत ते आपण बघूयात. पहिलं जे काही क्लासिफिकेशन आहे किंवा पहिला जो काही प्रकार आहे तो आहे क्लासिफिकेशन ऑफ रिसर्च ऑन द बेसिस ऑफ पर्पजनुसार क्लासिफिकेशन. आता पर्पजनुसार क्लासिफिकेशन दोन प्रकारचं असतं. फर्स्ट इज बेसिक क्लासिफिकेशन किंवा बेसिक रिसर्च असं देखील त्याला म्हणतात. त्याला दुसरा जो काही वर्ड आहे तो प्युअर ऑर फंडामेंटल रिसर्च असं देखील त्याला म्हणतात. सो बेसिक रिसर्च कन्सर्न विथ द डेव्हलपमेंट ऑफ थिअरी and the expansion of knowledge without immediate practical application. It seeks to establish general principles and laws that contribute the existing body of knowledge. एक्झिस्टिंग नॉलेज जे आहे तर ते नॉलेज पडताळून पाहण्याच्या दृष्टिकोनातून जे काही रिसर्च केलं जातं प्युअरली, फंडामेंटली आणि बेसिकली त्याला बेसिक रिसर्च असं म्हणतात. दुसरा जो काही पार्ट आहे तो आहे अप्लाइड रिसर्च. So what is applied research? It aims at solving immediate practical problems by applying existing theories and principles. Immediate principles, theories apply करून जे काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स सोशल लाईफमध्ये असतील, बिझनेस लाईफमध्ये असतील ते प्रॅक्टिकल प्रॉब्लेम इमिजिएटली सॉल्व्ह करण्याशी रिलेटेड जो काही आहे तो अप्लाइड रिसर्च. पर्टिक्युलरली ॲप्लिकेशन ज्याचं होतं त्याला अप्लाइड रिसर्च असं म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा दुसरा जो काही पार्ट आहे तो आहे बेसिस ऑफ नेचर, म्हणजे त्याच्या नेचरनुसार असलेलं क्लासिफिकेशन. नेचरनुसार क्लासिफिकेशन साधारणतः तीन प्रकारचं असतं. नंबर वन इज क्वांटिटेटिव्ह रिसर्च. सो व्हॉट इज क्वांटिटेटिव्ह रिसर्च? क्वांटिटेटिव्ह रिसर्च फोकसेस ऑन न्यूमेरिकल डाटा, संख्येवर आधारित रिसर्च, मेजरमेंट अँड स्टॅटिस्टिकल अनालिसिस. So, quantitative research emphasizes objectivity, reliability and generalization of findings. या तिन्ही चारी गोष्टींवर जो काही रिसर्च डिपेंड असतो त्याला क्वांटिटेटिव्ह रिसर्च असं म्हणतात. क्वांटिटेटिव्ह रिसर्च म्हणजे जो संख्येवर आधारित असतो, जो नंबर्सवर आधारित असतो त्याला क्वांटिटेटिव्ह रिसर्च म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा जो काही आहे तो क्वालिटेटिव्ह रिसर्च. सो क्वालिटेटिव्ह रिसर्चकडे जर आपण फोकस केलं तर क्वालिटेटिव्ह रिसर्च सिक्स टू अंडरस्टँड फेनॉमेना इन देअर नॅचरल सेटिंग्स. इट डील्स विथ मिनिंग्स, एक्सपिरियन्सेस, इंटरप्रिटेशन्स रादर दॅन न्यूमेरिकल मेजरमेंट. सो हे झालं क्वालिटेटिव्ह रिसर्च. ह्याच्यामध्ये समजा एखादी केस स्टडी आहे तर त्याचं देखील इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये केलं जातं. त्याच्यानंतर तिसरा जो काही याच्यामध्ये टाईप आहे बेसिस ऑफ नेचरचा जो आपण विचार करत आहोत त्याच्यामध्ये तो आहे मिक्स मेथड रिसर्च. तर मिक्स मेथड रिसर्च काय असतो? इट इज द पार्ट ऑफ क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह रिसर्च. सो मिक्स मेथड रिसर्च इंटिग्रेट्स बोथ quantitative and qualitative approaches to provide a more comprehensive understanding of the research problems. ठीक आहे. हे झाले दोन भाग. तिसरा जो काही भाग आहे बेसिस ऑफ अप्रोच, दॅट मीन्स द क्लासिफिकेशन ऑफ रिसर्च ऑन द बेसिस ऑफ अप्रोच. त्याच्यामध्ये काय पहिला आहे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. आता डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च याचा अर्थ काय होतो? It aims to describe the characteristics of individuals, groups and situation as they exist. एखाद्या ग्रुपची काही कॅरेक्टरिस्टिक्स असेल, एखादी सिच्युएशन असेल, त्या सिच्युएशन्सवर केलेला रिसर्च म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च असं म्हणतात. इट डज नॉट इन्व्हॉल्व मॅनिप्युलेशन ऑफ व्हेरिएबल्स.
व्हेरिएबल्स मॅनिप्युलेट करण्याशी रिलेटेड हा रिसर्च नसतो. दुसरा जो काही रिसर्च आहे तो आहे ॲनालिटिकल रिसर्च. Analytical research involves the critical analysis and evaluation of existing data or facts to draw new interpretations or conclusions. ठीक आहे, हे झाला पॉइंट नंबर 3. चौथा जो काही टाईप आहे रिसर्चचा तो आहे क्लासिफिकेशन ऑफ रिसर्च ऑन द बेसिस ऑफ मेथड. त्याच्यामध्ये पहिली मेथड काय आहे, इट इज एक्सपेरिमेंटल मेथड. सो एक्सपेरिमेंटल रिसर्च काय आहे ते आपण बघूयात. Experimental research involve manipulation of independent variable under control conditions to study their effect on dependent variable. It establishes cause and effect relationships. So हे झालं एक्सपेरिमेंटल रिसर्च. आता नॉन एक्सपेरिमेंटल रिसर्च याचा अर्थ देखील आपण बघूयात. नॉन एक्सपेरिमेंटल रिसर्च डज नॉट इन्व्हॉल्व मॅनिप्युलेशन ऑफ व्हेरिएबल. बघा, एक्सपेरिमेंटल रिसर्च जो काही इन्व्हॉल्व होता तो व्हेरिएबल्स मॅनिप्युलेशन करण्यामध्ये इन्व्हॉल्व होता. बट नॉन एक्सपेरिमेंटल रिसर्च डज नॉट इन्व्हॉल्व इन मॅनिप्युलेशन ऑफ व्हेरिएबल. इट इन्क्लूड्स सर्वे, कोरिलेशनल, हिस्टॉरिकल अँड एक्सपोस्ट फॅक्टो रिसर्च. तर हे झाले दोन प्रकार, एक एक्सपेरिमेंटल रिसर्च अँड अनदर वन इज नॉन एक्सपेरिमेंटल रिसर्च. आता पाचवा जे काही क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन ऑफ रिसर्च ऑन द बेसिस ऑफ सोर्स ऑफ डाटा. सोर्स ऑफ डाटानुसार जर आपण रिसर्चचा विचार केला तर फर्स्ट आहे प्रायमरी रिसर्च. इट इन्व्हॉल्व्स द कलेक्शन ऑफ ओरिजिनल डेटा. कलेक्शन ऑफ ओरिजिनल डेटा डिरेक्टली फ्रॉम द फील्ड युजिंग टूल्स सच ॲज इंटरव्ह्यू, ऑब्झर्वेशन, क्वेश्चन, सर्वे या सगळ्या माध्यमातून जो काही डाटा कलेक्ट केला जातो, जो काही रिसर्च होतो त्याला प्रायमरी रिसर्च म्हणतात. आता सेकंडरी रिसर्चचा जर आपण विचार केला तर सेकंडरी रिसर्च रिलायज ऑन डाटा ऑलरेडी कलेक्टेड बाय अदर्स. अदर रिसर्चरने जो काही डाटा कलेक्ट केलेला असतो त्या डेटावर आधारित रिसर्च करणं त्याला सेकंडरी रिसर्च असं म्हणतात. मग ऑलरेडी कलेक्ट केलेला रिसर्च कोणकोणत्या माध्यमातून आपल्याला अवेलेबल असतो. फर्स्ट ऑफ ऑल बुक्सच्या माध्यमातून अवेलेबल असतो. जर्नल जे असतात ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या रिसर्चरने रिसर्च पेपर्स पब्लिश केलेले असतात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही रिपोर्ट्स असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल कंपनीचे रिपोर्ट ज्याला आपण मराठीमध्ये अहवाल देखील म्हणतो, तर असे रिपोर्ट्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचा डाटाबेस जो असतो जो ऑलरेडी पब्लिश आहे, जो अवेलेबल आहे, तर तो डाटाबेस, त्या डेटाबेसवर आधारित असलेला जो काही रिसर्च असतो त्याला सेकंडरी रिसर्च असं म्हणतात. ठीक आहे, तर हे 5 प्रकारचे रिसर्च आपण पाहिलेत. परत एकदा ओव्हरलुक करूयात. पहिला होता क्लासिफिकेशन ऑफ रिसर्च ऑन द बेसिस ऑफ पर्पज. दुसरा होता क्लासिफिकेशन ऑफ रिसर्च ऑन द बेसिस ऑफ नेचर. आणि तिसरा कोणता होता, क्लासिफिकेशन ऑफ रिसर्च ऑन द बेसिस ऑफ अप्रोच. चौथं जे काही क्लासिफिकेशन होतं ते होतं क्लासिफिकेशन ऑफ रिसर्च ऑन द बेसिस ऑफ मेथड. आणि 5वं जे काही क्लासिफिकेशन होतं ते होतं क्लासिफिकेशन ऑन रिसर्च ऑन द बेसिस ऑफ सोर्स ऑफ डेटा. हे झालं रिसर्चचं क्लासिफिकेशन. आता पुढचा जो काही पॉइंट आहे तो इश्यूज अँड प्रॉब्लेम्स इन रिसर्च. बघा, रिसर्चमध्ये किंवा रिसर्च स्टार्ट करत असताना, रिसर्चची सुरुवात करत असताना कोणकोणते प्रॉब्लेम्स बिगिनर्सला किंवा रिसर्चर्सला फेस करावे लागतात ते प्रॉब्लेम्स आपण बघूयात. इश्यूज अँड प्रॉब्लेम्स इन रिसर्चचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं म्हणता येईल की रिसर्च इज अ सिस्टमॅटिक प्रोसेस. रिसर्च कशी प्रोसेस आहे, सिस्टमॅटिक प्रोसेस आहे. बट रिसर्चर्स फेस मेनी डिफिकल्टीज ॲट डिफरंट स्टेजेस ऑफ द स्टडी. रिसर्चमध्ये वेगवेगळ्या स्टेजेस असतात. रिसर्चच्या प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या स्टेप्स असतात आणि ह्या स्टेप्स ज्या वेळेला वन बाय वन रिसर्चर करत जातो तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिफिकल्टीज फेस कराव्या लागतात. These issues can affect the accuracy, reliability and usefulness of research findings. कशावर परिणाम होतो, त्याच्या ॲक्युरसीवर परिणाम होत असतो, युजफुलनेसवर परिणाम होत असतो आणि रिलायबिलिटीवर परिणाम होत असतो. सो द मेजर प्रॉब्लेमचा जर आपण विचार केला, कोणकोणते प्रॉब्लेम्स रिसर्चमध्ये अगदी स्टार्टपासून तर एंडपर्यंत, स्टार्टपासून तर बॉटमपर्यंत येऊ शकतात, तर ते प्रॉब्लेम्स आहेत. नंबर 1 इज प्रॉब्लेम्स ऑफ सिलेक्टिंग द रिसर्च टॉपिक.
ज्या वेळेला आपण कोणत्या एरियामध्ये रिसर्च करावा किंवा कोणत्या टॉपिकवर रिसर्च करावा याचा विचार करू लागतो, तर त्यावेळेला रिसर्च टॉपिक सिलेक्ट करत असताना आपल्याला अनेक प्रॉब्लेम्स येतात आणि त्या प्रॉब्लेम्सवर आपण मात देखील करू शकतो. तर प्रॉब्लेम्स कोणकोणते असतात बघा. सिलेक्टिंग अ सुटेबल रिसर्च टॉपिक इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट टास्क. Many times the topic is either too broad or too narrow, making it hard to study properly. अनेक वेळेला टॉपिक जो असतो तो खूप व्हास्ट होऊन जातो, खूप मोठा होऊन जातो, किंवा एखादा टॉपिक जो असतो तो छोटासा होऊन जातो. त्याच्यामुळे टॉपिक प्रॉपरली सिलेक्ट करणं हे थोडीशी जरी डिफिकल्ट गोष्ट असली तरी देखील व्यवस्थितपणे आपण प्रोसेस फॉलो केली तर ही डिफिकल्ट टास्क जी आहे, डिफिकल्ट गोष्ट जी आहे याच्यावर देखील आपण मात करू शकतो. लॅक ऑफ ओरिजिनॅलिटी अँड लिमिटेड अवेलेबिलिटी ऑफ डाटा ऑल्सो क्रिएट प्रॉब्लेम्स व्हाईल सिलेक्टिंग द टॉपिक. जर आपल्याकडे सोर्सेस लिमिटेड असतील, डाटा प्रॉपर नसेल, आपल्याला त्या विशिष्ट टॉपिकमधलं नॉलेज जर आपण प्रॉपरली घेतलेलं नसेल तर अशा वेळेला टॉपिक सिलेक्ट करताना आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. हा झाला पहिला प्रॉब्लेम रिसर्च मधला. आता दुसरा प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम्स इन डिफायनिंग द रिसर्च प्रॉब्लेम. टॉपिक सिलेक्ट करत असताना प्रॉब्लेम येतो. त्याच्यानंतर रिसर्च टॉपिक सिलेक्ट झाल्यानंतर रिसर्च प्रॉब्लेम कशा पद्धतीने डिफाईन करावा, त्याच्यामध्ये पुढे कशा पद्धतीने जावं, याच्या हा देखील एक प्रॉब्लेम असतो. सो रिसर्च प्रॉब्लेम मस्ट बी क्लिअरली डिफाईन. पहिला काय असलं पाहिजे? रिसर्चचा जो काही प्रॉब्लेम आपण सिलेक्ट केलेला असेल तो क्लिअरली डिफाईन असला पाहिजे. इफ द प्रॉब्लेम इज वेग और अनक्लिअर, जर प्रॉब्लेम क्लिअर नसेल तर वेग असेल तर द एंटायर रिसर्च बिकम डायरेक्शनलेस, म्हणजे दिशाहीन प्रकारचा रिसर्च तो होऊ शकतो. सो पुअर प्रॉब्लेम डिफायनिंग लीड्स टू कन्फ्युजन इन ऑब्जेक्टिव्स, डाटा कलेक्शन अँड अनालिसिस. तर आपण प्रॉब्लेम प्रॉपरली डिफाईन केलेला नसेल तर, टॉपिक प्रॉपरली सिलेक्ट केलेला नसेल तर, आणि त्या टॉपिक मधली जर इन्फॉर्मेशन आपण घेतलेली नसेल तर त्याच्यामुळे आपल्याला काय होऊ शकतो? कन्फ्युजन होऊ शकतो. कन्फ्युजन कोणकोणत्या प्रकारचं होऊ शकतो? ऑब्जेक्टिव्ह प्रॉपरली सेट होणार नाहीत, किंवा डाटा कलेक्शन त्या डिसाइडेड ऑब्जेक्टिव्हवर प्रॉपरली होणार नाही. आणि डाटा जर प्रॉपर कलेक्ट झाला नाही, ऑब्जेक्टिव्हशी रिलेटेड डाटा जर आपल्याला मिळालेला नाही, कारण ऑब्जेक्टिव्हच प्रॉपर जर सेट झाले नाही तर अशा वेळेला डाटा अनालिसिस हा चुकीचा होऊ शकतो. आणि डेटाचा अनालिसिस जर आपण चुकीचा केला तर आपल्याला मिळणाऱ्या फाइंडिंग्स, त्याच्यावर आपण केलेलं कन्क्लुजन हे देखील चुकू शकतो. म्हणजे इंटायर रिसर्चमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. तिसरा जो काही पॉइंट आहे, प्रॉब्लेम्स इन सिलेक्टिंग और सेटिंग रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. रिसर्चचे जे काही ऑब्जेक्टिव्ह असतात, हे ऑब्जेक्टिव्ह रिसर्चचा अतिशय महत्त्वाचा भाग असतात. आणि म्हणून ऑब्जेक्टिव्ह शुड बी स्पेसिफिक, मेजरेबल अँड अचिवेबल. समटाइम्स ऑब्जेक्टिव्स आर पुअरली framed or do not match the research problem. This affects the focus and outcomes of the research. So research objectives हे प्रॉपरली सेट आपण केले पाहिजेत. त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स इन डाटा कलेक्शन. डाटा कलेक्शन करतानाही खूप सारे प्रॉब्लेम्स अनेक रिसर्चर्सला फेस करायला लागतात. जर समजा कलेक्टिंग ॲक्युरेट अँड रिलायबल डाटा इज अ मेजर चॅलेंज, जर समजा हे चॅलेंज असेल तर अशा वेळेला हे चॅलेंज आपण ॲक्सेप्ट करून प्रॉपरली डाटा कशा पद्धतीने कलेक्ट होऊ शकतो याचा देखील आपण व्यवस्थितपणे अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून डाटा कलेक्शन मधले प्रॉब्लेम्स हे दूर होतील. रिस्पॉन्डंट्स मे नॉट कोऑपरेट और मे प्रोव्हाइड इनकम्प्लीट और फॉल्स इन्फॉर्मेशन. ज्या रिस्पॉन्डंट कडून आपण प्रायमरी डाटा कलेक्ट करत असतो तर अशा पद्धतीचे जे काही रिस्पॉन्डंट्स आहेत हे बरोबर इन्फॉर्मेशन देतीलच असं नाही, किंवा इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन ते देऊ शकतात, प्रॉपरली इन्फॉर्मेशन देतीलच असं नाही. तर त्याच्यामुळे देखील आपल्या रिसर्चमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. ॲक्सेस टू प्रायमरी डाटा इज ऑफन लिमिटेड अँड सेकंडरी डाटा मे बी आउटडेटेड और अनरिलायबल. बघा, सेकंडरी डाटाचा जर आपण विचार केला तर सेकंडरी डाटा हा अपडेटेडच असेल असं नाही. एखादा आउटडेटेड डेटा देखील रिसर्चरकडनं सिलेक्ट होऊ शकतो आणि जो अनरिलायबल देखील असू शकतो. पुढचा जो काही पॉईंट आहे तो आहे सॅम्पलिंग प्रॉब्लेम्स. अनेक रिसर्चमध्ये हा जो काही सॅम्पलिंगचा प्रॉब्लेम आहे हा अनेक रिसर्चरला फेस करायला लागतो.
कारण कोणत्याही रिसर्चमध्ये त्यातल्या त्यात कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या रिसर्चचा जर आपण विचार केला तर प्रॉपर सॅम्पल सिलेक्ट करणं याच्यावर रिसर्चचं जे काही कन्क्लुजन आहे ते डिपेंड असतं. सो सिलेक्टिंग अ प्रॉपर रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल इज व्हेरी डिफिकल्ट अँड inappropriate sample size or biased sample can lead to incorrect results. Time and cost limitations also restrict proper sampling method. So सॅम्पल प्रॉपर सिलेक्ट करणं हे देखील अतिशय महत्त्वाचं असतं. ठीक आहे. तर याच्यानंतर पुढचा जो काही भाग आहे तो आहे रिसर्च थ्रू सायबर वे. तर रिसर्च थ्रू सायबर वेचा जर आपण विचार केला तर सायबर किंवा इंटरनेटच्या माध्यमातून जो काही रिसर्च केला जातो त्याला रिसर्च थ्रू सायबर वे असं म्हणतात. सो रिसर्च थ्रू सायबर वे रेफर्स to the process of conducting research by using internet and different digital technologies. In this type of method, information is collected, information is analyzed and shared using online platforms, electric databases and digital tools. Okay, it has become very popular due to technological advancement and easy access to information. One important aspect of cyber research is online data collection. Researchers collect data through online surveys, Google Forms, emails, social media platforms and various types of structured virtual interviews. So this method saves times and allows researchers to reach a large number of respondents across different geographical areas. Another feature of cyber research is the use of online sources of information. So researchers use e-journals, e-books, research websites, online databases, government portals also, and digital libraries to collect secondary data. These sources provide updated and diverse information. So data analysis through digital tools is also important parts of cyber research. So in today's era we can discuss that the research through cyber way is very important in today's era. So रिसर्च इंटरनेटच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण करतो तर त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फॉर्म्स असतात ते देखील आपल्याला त्याच्यामध्ये मदत करतात. मग त्याच्यामध्ये गुगल फॉर्म्स असेल किंवा वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील, अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण सायबर किंवा इंटरनेटच्या माध्यमातून रिसर्च करू शकतो. हे झालं रिसर्च थ्रू सायबर वे. पुढचा जो काही पॉईंट आहे त्याला म्हणतात की प्लॅगॅरिझम. तर रिसर्चमध्ये प्लॅगॅरिझम का नको आणि रिसर्चमध्ये प्लॅगॅरिझम काय असतो हे देखील आपण आज बघूयात. सो प्लॅगॅरिझम इन रिसर्च रेफर्स टू द यूज ऑफ समवन एल्स आयडियाज, वर्ड्स, डेटा और वर्क विदाउट गिविंग प्रॉपर क्रेडिट टू द ओरिजिनल ऑथर. म्हणजे समजा ज्या ऑथरचा डेटा आपण रिसर्चसाठी घेत असू त्याला प्रॉपर कन्सेंट त्याची न घेता किंवा त्याचा रेफरन्स न देता आपण दुसऱ्याचे आयडिया, दुसऱ्याचं वर्क, दुसऱ्याचं रिसर्च आपलं म्हणून प्रेझेंट करणे, आपलं म्हणून पब्लिश करणे त्याला प्लॅगॅरिझम असं म्हणतात. सो इट इज कन्सिडर्ड an unethical practice and a serious academic offense. Plagiarism reduces the originality, credibility and integrity of research work. Plagiarism can occur in different forms. Direct plagiarism happens when the researcher copy text word for word from another sources without citation. न citation देता प्रत्यक्ष word to word कॉपी करणं याला डायरेक्ट प्लॅगॅरिझम असं म्हणतात. आणि रिसर्चमध्ये हे इथिकल नाही. त्याच्यानंतर जर बघा सेल्फ प्लॅगॅरिझमचा जर आपण विचार केला तर सेल्फ प्लॅगॅरिझम ऑकर्स व्हेन अ रिसर्चर रियुजेस देअर ओन प्रिव्हियसली पब्लिश वर्क विदाउट एक्नॉलेजमेंट. पॅराफ्रेझिंग प्लॅगॅरिझम हॅपन्स व्हेन द टेक्स्ट इज स्लाइटली मॉडिफाईड बट द ओरिजिनल सोर्सेस इज नॉट साइटेड. Using data, tables, images or graph without permission or references is also considered plagiarism.
प्लॅगॅरिझम दुसऱ्याचं वर्क घेणं किंवा आपलंच वर्क एकदा पब्लिश झालेलं परत एकदा नव्याने दाखवणं, त्याला सुद्धा सेल्फ प्लॅगॅरिझम असं म्हणतात. ठीक आहे. तर प्लॅगॅरिझम म्हणजे काय आपल्याला आज लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर सायबर वेने रिसर्च कशा पद्धतीने होतो किंवा कोणकोणते टूल्स त्याच्यासाठी वापरले जातात याचा देखील आपण अभ्यास केला. रिसर्चचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलं जातं या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. रिसर्च बिझनेसमध्ये काय गरज आहे, काय इम्पॉर्टन्स आहे याचा देखील आपण अभ्यास केला. पुढच्या भागामध्ये किंवा पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या गोष्टींचा अभ्यास करूया. तोपर्यंत तुम्ही या सगळ्या लेक्चर्सला परत परत बघा आणि त्याचा अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला अकॅडमिकली किंवा तुमच्या परीक्षांना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. आता पुढचा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.